टाइम बुलेटिनमध्ये मी ज्ञानदा कदम आपल्या सर्वांचं स्वागत करते। बुलेटिनची सुरुवात अर्थातच वाल्मिक कराड संदर्भातल्या बातमीनं। आज अखेरीस सीआयडीच्या समोर वाल्मिक कराड शरणाला तब्बल 22 दिवसांनी आणि सध्या वाल्मिक कराडला घेऊन पुण्यातनं निघालेलं बीड पोलिसांचं पथक अगदी थोड्याच वेळात बीडच्या केजमध्ये पोहोचण्याची शक्यता आहे। दरम्यान वाल्मिक कराड केजमध्ये येणार या पार्श्वभूमीवर पोलीस स्थानकाचा परिसर आणि कोर्ट परिसरातही मोठा बंदोबस्त तैनात आहे। केजचा कोर्ट परिसर आणि बीड पोलीस स्थानक परिसरात वाल्मिक कराडचे शेकडो समर्थक जमा होऊ लागले। त्याच पार्श्वभूमीवर केज कोर्टाबाहेर पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त तैनात ठेवलाय। ट्रान्झिट रिमांड संदर्भात सुनावणी होणार आहे। रात्री उशिरा सुनावणी घेण्यासंदर्भात न्यायालयानं सुद्धा होकार दिलाय। त्यामुळे काय होतंय हे पाहणं महत्त्वाचं असेल। आज सकाळी सुमारे 12:30च्या दरम्यान केज पोलीस स्टेशन बीड जिल्ह्यातलं त्याच्यातलं CR नंबर 638/2024 या गुन्ह्यामधला फरार आरोपी वाल्मिक कराड हा स्वतःहून CID मुख्यालय ते हजर झालेला आहे। त्याला CID पुणे यांनी ताब्यात घेतलेला आहे। जुजबी त्याची थोडीफार चौकशी करून तदनंतर त्याला आम्ही आमच्या टीमसह तपासी अंमलदार जे आहेत आमचे बीड CID पथकाचे अनिल गुजर यांच्या ताब्यात देण्याकरता त्यांना रवाना केलेला आहे। आणि यानंतर आपण थेट जाणार आहोत केजमध्ये। आपले प्रतिनिधी सिद्धार्थ गोदाम सध्या आपल्या सोबत आहेत। सिद्धार्थ, वाल्मिक कराडला थोड्याच वेळामध्ये कोर्टात सादर केलं जाईल। या पार्श्वभूमीवर तिथली सध्याची परिस्थिती, सध्याचं चित्र कसं आहे? ज्ञानदा, या ठिकाणी थोडं तणावाचं वातावरण आहे। खूप मोठ्या प्रमाणात मॉब जमला होता आणि आता पोलिसांनी तो हुसकावून लावलेला आहे। मात्र मी आपल्या कॅमेऱ्यात दाखवू शकतो, आपण समोर बघू शकतो त्या ठिकाणी अजूनही मॉब या ठिकाणी थांबलेला आहे। मात्र हा मॉब ही जो काही जमाव आलाय तो कुणाचा समर्थक आहे काय कळत नाही। मात्र पोलिसांनी तो पूर्णपणे या ठिकाणावर हुसकून लावलेला आहे। जसं तुम्ही आधी सांगितलं की एक अर्ध्या तासाच्या आत वाल्मिक कराड यांना घेऊन CIDचं पथक या ठिकाणी पोहोचतंय। मात्र त्याआधी तासाभर आधी कोर्ट परिसर आणि पोलीस स्टेशनच्या परिसरामध्ये खूप मोठा जमाव जमला होता। मात्र या ठिकाणी राखीव पोलीस दलाची तुकडी सुद्धा आलेली आहे। स्थानिक पोलिसांचाही मोठा बंदोबस्त लावण्यात आलेला आहे। त्यामुळे या ठिकाणी जमलेला पूर्ण मॉब आता या ठिकाणाहून हुसकून लावण्यात आलेला आहे। मी तुम्हाला या ठिकाणी दाखवण्याचा प्रयत्न करतो की पोलीस स्टेशनच्या समोर गाड्या उभ्या आहेत आणि त्याच्या समोरच जे आहे कोर्ट आहे। वाल्मिक कराड यांना सर्वप्रथम पोलीस स्टेशनला आणलं जाईल। या ठिकाणी त्यांच्या अटक आणि त्यांना ताब्यात घेतल्याचं सविस्तर कागदोपत्री सोपस्कर झाल्यानंतर त्यांना लगेच मेडिकल चेकिंगसाठी जे आहे प्रायमरी हेल्थ सेंटरला घेऊन जातील आणि मेडिकल चेकअप झाल्यानंतर लगेच त्यांना केज सत्र न्यायालयामध्ये उपस्थित केलं जाईल त्या ठिकाणी। आणि मग त्यानंतर काय फैसला होतो, कोठडी कोणती भेटते हे आपल्याला लगेच कळेल। मात्र मॉब होता, पोलिसांनी हुसकावून लावलेला आहे। परिस्थिती शांत आहे, दिसली तरी तणावपूर्ण आहे। ज्ञानदा, सिद्धार्थ तुमच्याकडे पुन्हा येतेच, पण त्याआधी काही वेळापूर्वी इथली तणावपूर्वक परिस्थिती पाहता आणि लोकांची जमलेली गर्दी पाहता पोलिसांनी लाऊडस्पीकरवरनं आवाहन करत या जमावाला पांगवण्याचा प्रयत्न केला। त्यावेळची दृश्य, त्यावेळची परिस्थिती सुद्धा आपण पाहूया। तर ही काही वेळापूर्वीची परिस्थिती, पोलिसांनी लाऊडस्पीकरवरती अनाउन्समेंट केली आणि जमावाला इकडनं पांगवलं। काही वेळापूर्वी खूप मोठा जमाव इथे पाहायला मिळालेला होता आणि पोलिसांनी त्या जमावाची गर्दी कशी दूर केली ते आपण दृश्यांमध्ये पाहतोय। पुन्हा